जरांगे पाटील यांनी एकदा पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आणि 29 सप्टेंबरपासून जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। पाटील पुन्हा एकदा उपोषणाला इशारा दिलाय, फडणवीस यांच्यावरून राग व्यक्त केला, काय भूमिका नवीन? किती समाजाला येड्यात काढावं, काय करावं, आज ज्याचा त्याचा नियतीचा भाग आहे, परंतु इतकी बी नियत खराब नाही पाहिजे हो, इतकी पण नाही पाहिजे समाजात भांडणं लावणं। होणार आहे 29 सप्टेंबरला उपोषण होणार। आरक्षणाला 1 वर्ष पूर्ण झालं, एक राग व्यक्त केला तुम्ही, महिलावर कुठेतरी महिला रस्त्यावर उतरल्या, तो पण राग तुमच्या मनात आहे। या सगळ्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही तुम्ही म्हटलं। तोच जबाबदार आहे, दुसरं कोणी जबाबदार नाही। तो सरकारला काम करून देत नाही, मंत्र्यांना काम करू देत नाही, आमदाराला काम करू देत। मराठा संपवायला निघालाय, धनगर गोरगरीब संपवायला निघाला, शेतकरी संपवायला निघाला, त्याला सुट्टे नाही आता। मी असंही म्हटलं की भाजपचा आता सुपडा साफ कर होणारच। तो जितका नादी लागण मराठ्याचा तितकं वाटोळं होणार, मराठी वाटोळं करणार, त्याचं राजकीय करिअर दिदारा करून टाकणार पुरा। ती जितका बोलन तितकं वाटोळं होणार त्याचं। उपोषण 29 सप्टेंबरला होणार। समाज म्हणतो की तुम्ही उपोषण करू नये, कारण अगोदर 5 उपोषण झालेत, समाजाचा मोठा रेटा आहे की उपोषण करू नये, त्यांचं ऐकणार का नाही? शेवटी मी त्यांच्यासाठीच करतो ना, त्याच समाजाचं लेकरं मोठे व्हावेत म्हणून करतो ना। माझा हट्ट काय, माझ्यासाठी नाही ना, माझ्या स्वार्थासाठी नाही, समाजाचं मोठे व्हावं, गरीब मोठे व्हावं म्हणून होणार आहे। 29 सप्टेंबरला आमरण उपोषण होणार। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि 29 सप्टेंबरला उपोषण होणार या मतावर ते ठाम आहेत, परंतु समाजाचा रेटा आहे त्यांनी उपोषण करू नये, जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत। कॅमेरामन पप्पूसह संजय सरोदे, TVN मराठी, आंतरवेलसाठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।